मित्रांनो, आता आम्ही निघालो आहोत गोव्यावरून रिटर्न घरी जायला. हे बघा, इथे हायवेच्या बाजूला गॅस भरायला थांबलो. तर गॅस तर आहेत 3 गाड्या, पण म्हटलं आता CNG पंप दिसला म्हणून भरतोय. कारण CNGचा इश्यू अजूनपर्यंत आहे बहुतेक, म्हणजे भेटत नाही आहे जास्त, त्याच्यामुळे. तर बघू, इथून भरून घेतो आणि मग पुढचा प्रवास करूया. मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे, आम्ही निघालो आहे आज घरी जायला रिटर्न. आणि आता तळेरेच्या पुढे येऊन थांबलो आहे जेवण करण्यासाठी. हे बघा, इथे आम्ही जेवण बनवलं होतं सकाळी, ते गरम करत ठेवलं आहे. आणि तिथे भाताची तयारी चालू आहे, राईस आणि अंडी आहेत, ती त्याच्यातच उकडत टाकायची आहेत भातामध्ये. बघूयात, आता जेवतो आणि मग थोडा आराम करून मग इथून निघणार. मी आता आहे लांजाच्या थोडा अगोदर, म्हणजे 2 किलोमीटर बहुतेक अगोदर आहे. गॅस पंपवर थांबलो आहे. बघा, लाईनला उभा आहे. आणि इथे रिक्षाची लाईन कमी आहे, माझ्या मागे बहुतेक 2-3 रिक्षा असतील. आणि कारची लाईन खूप आहे, म्हणजे हायवेच्या बाहेरपर्यंत कारची लाईन गेले रोडवरती. तर जाताना पण हीच परिस्थिती आहे, गोव्याला जाताना, आणि येताना पण हीच परिस्थिती आहे. म्हणजे गॅस आहे अवेलेबल सगळीकडे, फक्त लाईन खूप असते. रिक्षाची लाईन कमी असते, कधी कधी काही ठिकाणी गॅस नसते, पण अशी परिस्थिती आहे. आता मी लास्ट गोव्याला भरली होती, म्हणजे गोव्यावरून निघालो तेव्हा, हायवेला निघालो तेव्हा मी गॅस फुल केली. आणि त्याच्यानंतर मग आता डायरेक्ट इथे भरतो. हे बघा, गॅस पूर्ण रिकामी झालेली आहे, लाल झालेली आहे. तर आता त्याच्यानंतर डायरेक्ट इथे भरतो. येता येता मी चेक केलं, बऱ्याच ठिकाणी मला गॅस भेटली नाही, डायरेक्ट इथे भेटली. आता इथे भरूयात. लांजाच्या अगोदर आहे. आणि लांजा टू संगमेश्वर तुम्हाला तर माहीतच असेल बऱ्याच जणांना की रस्ता कसा आहे ते. लास्ट टाईम मी आलो होतो तेव्हा येताना एवढा रस्ता खराब भेटला होता मला. आता होप सो चांगला असेल रस्ता. जर चांगला असेल तर बरं आहे, नाहीतर मग उजेड तर आहे. आता उजेडाच्या आधी आम्हाला संगमेश्वरला पोचायला लागेल. त्याच्यानंतरचा जो रस्ता आहे तो चांगला आहे, मग तो रस्ता व्यवस्थित कापता येईल रात्र पडली तरी. कारण हा जो रस्ता आहे लांजा टू संगमेश्वर तो खूपच खराब आहे त्याच्यामुळे. तर बघूयात, आता इथून गॅस भरतो आणि मग पुढे भेटूयात. तर आम्ही आता पोचलो आहे लांजाला. तुम्ही बघितलं अगोदर, इथे लांजाच्या थोडंसं अगोदर गॅस भरली. आणि मग आता हा लांजाचा नाका आहे मेन. इथला हा रस्ता लास्ट टाईम आलेलो तेव्हा पण खराबच होता, आता पण खराब सुरू झाला आहे. पुढे बघूयात कसा आहे ते. दूर उरत असेल ना.
लास्ट टाईमपेक्षा जरा चांगला रोड बनवलेला आहे लांजाचा. म्हणजे अगोदर पूर्ण खराब होता, पण आता मध्ये मध्ये पॅच असे चांगले केलेले आहेत. चांगलाच केलेला आहे रोड आधीपेक्षा. तर बघू, हा रोड तर चांगला आहे पुढचा, पण इथे पण मध्ये मध्ये खराब रोड होता. तर आता बघूयात, मी नोव्हेंबरमध्ये आलो होतो, त्याच्यानंतर काय परिस्थिती आहे, काय सुधारणा झाली की नाही बघूया. चिपळूणच्या पुढे आणि परशुराम घाटाच्या थोडासाच अगोदर इथे गॅस भरतो आहे. लास्ट टाईम भरली होती फुल. लास्ट टाईम जिथे भरली होती ना जाताना गॅस, तिथे भरतो आहे बघा. 2 गाड्या आहेत गॅस रिक्षामध्ये, तरी पण भरतो आहे. कारण खाली दिसली ना, पुढे जाऊन परत भेटली नाही गॅस भरायला, त्याच्यामुळे. तर बघूयात आता इथून परशुराम घाट उतरल्यानंतर कुठे महाडला वगैरे थांबणार आहोत थोडंसं, आणि मग त्याच्यानंतर पुढे जाणार.
तर मित्रांनो, मी आलो आहे आता घरी. सकाळी 4:45ला घरी पोचलो. मध्ये आपला कशेडी बोगदा क्रॉस केल्यानंतर माझी स्वतःची बॅटरी लो झाली. म्हणजे खूप उशीर झाला होता. रात्री आम्हाला 4:45ला आम्ही पोचलो इथे कशेडीला. त्याच्यामुळे ना मी ब्लॉग बनवणं बंद केलं, कारण रात्र खूप झाली होती आणि प्लस म्हणजे असं काय बोलतात त्याला, थकवा आला होता. कधी घरी पोचतो असं झालं होतं, कारण म्हणजे लाईट्स वगैरे येत होत्या ना डोळ्यावरती गाडी चालवताना. म्हणून एक गोष्ट सांगायची होती की तुम्हाला जर प्रवास करायचा असेल ना तर रात्रीचा नका करू. आता आम्हाला तर आमच्या रिक्षामध्ये खूप सामान होता म्हणून थांबता नाही आलं, म्हणजे कुठेतरी थांबू वगैरे असा विचार केला होता, पण रिक्षामध्ये खूप सारा सामान होता. त्याच्यामुळे मग कुठे हॉटेल घेऊन थांबणं शक्य नव्हतं. म्हणून मग आम्ही डायरेक्ट पूर्ण गोवा ते ठाणे असा प्रवास केला न थांबता, म्हणजे कुठे वस्ती वगैरे केली नाही. आणि प्लस घरी पण पोचायचं होतं. तर रात्रीचा प्रवास ना टाळा, असं तुम्ही रिक्षा घेऊन जात असाल तर किंवा बाईक घेऊन जात असाल तर. कारण समोरच्या ज्या लाईट्स असतात ना, आपला महाड सोडल्यानंतर माणगावचा जो रस्ता आहे तो तर मध्ये मध्ये असा वन वे लागतो. म्हणजे समोरनं ज्या गाड्या येतात त्यांच्या ज्या व्हाईट लाईट्स आहेत त्या डायरेक्ट डोळ्यावर येतात, म्हणून समोरचं काही दिसत नाही. रिक्षाला आपल्या ऑलरेडी लाईट कमी. आता मी एक्स्ट्रा लाईट लावली होती तरी पण काही फायदा होत नव्हता. म्हणून मग मी व्लॉग बनवणं पण बंद केलं. महाडला जेवलो वगैरे आम्ही आणि मग तिकडनं किती 11ला का कितीला निघालो महाडवरनं. आणि मग डायरेक्ट पोचलो. थोडासा ब्रेक घेतला माणगावला वगैरे आणि मग तिथून डायरेक्ट कशेली. तर असा हा प्रवास झाला गोवा ते ठाणेचा. छान वाटलं. थोडासा थकवा पण आला पूर्ण, म्हणजे एवढ्या दिवसाचा, किंवा डायरेक्ट आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे थोडासा त्रास झाला, म्हणजे असा झोप वगैरे यायला लागली. तर असं झालं. तर कशेडी घाट क्रॉस केल्यानंतर मग मी बंदच केलं व्लॉग बनवणं याच्यासाठी. म्हटलं आता लवकरात लवकर घरी पोचूयात असा विचार केला. तर छान पोचलो. सकाळी येऊन झोपलो पहिला डायरेक्ट. काही म्हणजे फ्रेश वगैरे होऊन आराम केला खूप सारा. आणि मग आता उठून ब्लॉग म्हटलं एंड करूयात, कारण मी नंतर काहीच शूट केलं नाही. तो तेवढा शेवटचा तो कशेडी बोगद्याचा व्हिडिओ आहे, त्याच्यानंतर काहीच नाही. मग म्हटलं आता ब्लॉग काहीतरी एंड करायला लागेल, म्हणून इथे आता घरी एंड करतो आहे. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. अख्खी ट्रिप कशी वाटली ते पण सांगा. सगळे व्हिडिओ बघितले असतील तर नक्की कमेंट करून सांगा कसे वाटले, अख्खी ट्रिप कशी वाटली. किंवा नसतील बघितले तर जाऊन पहिल्या ब्लॉगपासून आत्ताच्या या ब्लॉगपर्यंत पूर्ण सगळे व्हिडिओ बघा मित्रांनो. तुम्हाला जाम मजा येईल. पूर्ण ट्रिप कशी वाटली ते पण सांगा यामध्ये. तर भेटूयात अशाच कधी गेलो पुढची ट्रिप काय करायला, तर असेच भन्नाट अनुभव तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो मी. तोपर्यंत तर आता आपले याच्यापुढे रिक्षावरचे व्हिडिओज येणारच आहेत, किंवा काही डेली ब्लॉग्स अर्निंगचे हे आता सुरू होतील. कारण आता लवकर म्हणजे लगेच कुठे जाईल असं नाही आहे फिरायला वगैरे. त्याच्यामुळे मग आता डेली रुटीनचेच व्हिडिओज येतील. तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र.